खानापूर येथे 1 मे पासून श्रीराम व्यक्तिमत्व विकास शिबिर सुरू। बालसंस्कार आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर। मुलांना नैतिक मूल्ये आणि शिस्तीचे धडे, खेळ, कथा आणि विविध उपक्रमांचा समावेश। मुलांमध्ये संस्कारांची आज गरज अधिक, हा महत्त्वाचा विषय आहे। आजच्या जगात संस्काराशिवाय पर्याय नाही। महाराज, आपले खूप खूप आभार। रामकृष्ण हरी जय मुक्ताई। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी। आज मी सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की या धकाधकीच्या युगामध्ये प्रत्येकाला आपापल्या कामामध्ये व्यस्तता आहे। अशा वेळेला प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांवरती व्यक्तिमत्व विकासाचे संस्कार व्हावे, वारकरी संस्कार व्हावे, चांगले संस्कार व्हावे, पण ते संस्कार रुजवण्याची संधी पालकांना कुठेतरी मिळत नाहीये असं माझ्या लक्षात आलं। काय असतं, आम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो, ज्या वयामध्ये आम्ही शिकलो त्याच वयामध्ये इतर मुलांवर सुद्धा ते वारकरी संस्कार झाले पाहिजे, या हेतूने आम्ही वारकरी बाल संस्कार शिबिर, व्यक्तिमत्व विकास व वारकरी बाल संस्कार शिबिराचं नियोजन केलेलं आहे। कुंभार ज्या वेळेला मळकं घडवतो त्यावेळेला ते माती ओली असते म्हणून तो मळकं घडवू शकतो, पण जेव्हा ते माती कोरडी होते, मळकं कोरडं होते, तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारचा आकार देता येत नाही। म्हणून या पद्धतीने वयोगट 8 ते वयोगट 16 पर्यंतची जी मुलं असतात त्यांना आपण पाहिजे ते संस्कार देऊ शकतो आणि ते चांगले संस्कार देण्याचं ठिकाण, तो प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देतो आहे। वारकरी बाल संस्कार शिबिर ठिकाण आहे गौशाळा खानापूर। दिनांक 1 मे ते दिनांक 16 मे 2026 या कालखंडामध्ये व्यक्तिमत्व विकास व वारकरी बाल संस्कार शिबिराचं आम्ही नियोजन केलेलं आहे। त्या शिबिरासाठी अनेक संतांचे आशीर्वाद, अनेक संतांचा सहवास मुलांना त्या शिबिरामध्ये मिळेल। संतांचे चरित्र ऐकण्यासाठी मिळेल आणि महापुरुषांचं चरित्र सुद्धा त्यांना या ठिकाणी ऐकण्यासाठी मिळेल। योगासनं शिकण्यासाठी मिळतील। त्या शिबिरासाठी जे संत उपस्थित राहणार आहे ते संत आहेत श्री हरिभक्तीपरायण मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्रजी महाराज हरणे, मनोहर महाराज देव अंतुर्लीकर, जनार्दनजी महाराज, जनार्दन हरिजी महाराज, निष्कलंक धाम फैजपूर आणि स्वामी श्री हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज पळसखेड सपकाळ या संतांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे। सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना त्या शिबिरामध्ये तुम्ही प्रवेश देऊन त्यांना सुसंस्कार बनवण्याची संधी उपलब्ध करून द्या। रामकृष्ण हरी। पालकांना मुलांना शिबिरात पाठवण्याचे आवाहन। भगीरथ राजा 24 न्यूज